आणि साधनेतला एक मुख्य भाग आहे दिंडी, जो आपल्या संतांनी वर्षानुवर्ष शिकवलं आणि 700-800 वर्ष दिंडी सुरू आहे. आपल्या गुरुजींनी, परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथांनी आपल्याला ही अपारंपरिक दिंडी नावाचा एक प्रकार आपल्याला दिला. म्हणजे काय तर द्वारकेला जायचं, चारोधाम करायचं, ही पूर्वापार परंपरा आहेच. त्याला अपारंपरिक का म्हणायचं? मग आपण वारकरी संप्रदायात असल्यामुळे वारकरी संप्रदायाची एक विशिष्ट परंपरा आहे की आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाणं, आळंदीला जाणं, देहूला जाणं, संतांच्या भूमीत जाणं. पण तेवढंच न करता भारत भूमी, भारत राष्ट्र काय हे समजून घेणं, तिथे तपश्चर्या करणं, तिथे घडलेला पूर्वीचा इतिहास समजून घेणं, त्या इतिहासाने, त्या तपश्चर्येनं, त्या तिथल्या भगवंताच्या लीलांनी आपण भारावून जाणं, ही एक फार मोठी साधना असते. त्या दिंडीसाठी आपण चाललो आहोत. प्रवास करायला प्रत्येकाला आवडतो. मी नेहमीच म्हणतो की प्रवास करणं हे असतंच. लहानपणापासून आपण प्रवास करतो. लहानपणी आपण कशासाठी गेलेलो असतो? आई वडिलांच्या बरोबर मामाकडे गेलेलो असतो, मावशीकडे गेलेलो असतो, म्हणजे पाहुण्यांकडे जाणं, त्याच्यासाठी प्रवास असतो. काही कार्यक्रमांमध्ये जाणं, लग्नाला गेलो, मुंजीला गेलो, अमुक गेलो, ढमुक गेलो, याच्या उद्घाटनाला गेलो, त्याच्या गृहप्रवेशाला गेलो, काय वास्तुपूजनाला गेलो, प्रवास असतो. नंतर शिक्षणासाठी प्रवास असतो, नंतर सहली असतात आणि नंतर व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास असतो. पण या सगळ्या प्रवासामध्ये एका विशिष्ट उद्देशाने, ध्येयाने, एकाच विचाराचे लोक घेऊन जाणं म्हणजे दिंडी आहे. आणि तो प्रवास फार महत्त्वाचा असतो. त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करताना आपण काय जगलो आहोत याचा मुख्यत्वाने विचार करायचा आहे. माझं आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलं, त्याच्यात कुठला कुठला काळ माझा फुकट गेला, वाया गेली वेळ, आणि आता मी पुढे काय जगायला पाहिजे, मला परंपरेला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, त्याची दिशा निश्चित करणं, वेळ निश्चित करणं आणि कार्य निश्चित करणं. एका दिशेला जाणं एक गोष्ट असते, कशा करता जायचंय त्याच्यासाठी कार्य निश्चिती असते, आणि तिसरी वेळेची निश्चिती असते की इतक्या वेळेत इतकी गोष्ट मी करणारच, केलीच पाहिजे, त्याच्यासाठी मी जगलो पाहिजे. दिशा निश्चिती, कार्य निश्चिती आणि वेळ निश्चिती.